आजच्या डिजिटल युगात आपण मोबाईलवरून काहीही शोधू शकतो, पण शेतीमाल खरेदी करताना योग्य उत्पादन, योग्य दर आणि योग्य ठिकाण एकाच ठिकाणी शोधणं अजूनही अनेकांना अवघड वाटतं. पण आता ॲग्रोजगत ॲपवर अनेक विक्रेते आणि विविध शेती उत्पादने उपलब्ध आहेत. मग प्रश्न असा पडतो, आपल्याला हवं असलेलं उत्पादन पटकन कसं शोधायचं, योग्य पर्याय कसे निवडायचे, आपल्या भागातील विक्रेते कसे शोधायचे. ॲग्रोजगत ॲपवर तुम्ही तुम्हाला हवं असलेलं उत्पादन शोधू शकता आणि तेही अतिशय सोप्या पद्धतीने. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला हवे असलेले उत्पादन ॲपमध्ये जलद आणि अचूक पद्धतीने कसे शोधायचे. चला तर सुरुवात करूया. मुख्य पृष्ठावरती डायरेक्टली एखादे उत्पादन शोधण्यासाठी असणारे पर्याय. सर्च ऑप्शन, उत्पादने शोधा. ॲग्रोजगत ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरती वरच्या बाजूला इथे हा सर्च बार दिलेला असतो. इथे तुम्ही थेट उत्पादन, सेवा आणि व्यवसाय असे बरेच काही शोधू शकता. या सर्च बार वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी उत्पादनांची लिस्ट दिसत आहे. या पेज वरती असे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे अनेक उत्पादनांची नावे पाहायला मिळतील. या लिस्ट मधील तुम्हाला हव्या असणाऱ्या उत्पादनावर तुम्ही टच केल्यानंतर त्या उत्पादनाशी संबंधित पेज ओपन होईल. इथे उदाहरणासाठी मी या उत्पादनांच्या यादीतील धान्य यावर टच केले आहे, तर तुम्हाला इथे उत्पादने तुमच्या जवळच्या लोकांद्वारे या बॉक्समध्ये असे कोणकोणते धान्यासाठीचे पर्याय उपलब्ध आहेत हे इथे दिसत आहे. तुम्हाला हव्या असणाऱ्या उत्पादनावरती टच केल्यानंतर तुम्ही त्या उत्पादनाच्या पेजवर जाता, जिथे तुम्हाला उत्पादनासंबंधित सर्व माहिती मिळेल. टॉप कॅटेगरी नेव्हिगेशन. इथे तुम्हाला हा टॉपला कॅटेगरी नेव्हिगेशन बार दिसत आहे. इथे साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला उत्पादनांचे असे वेगवेगळे प्रकार दिसत आहेत. इथून सुद्धा तुम्ही तुम्हाला हव्या असणाऱ्या उत्पादनावरती टच करून ते शोधू शकता. उदाहरणासाठी या नेव्हिगेशन बारवरील मी इथे भाज्या या पर्यायावरती टच केल्यानंतर तुम्हाला असे या बॉक्समध्ये भाज्यांसाठीचे पर्याय दिसत आहेत. यातल्या तुम्हाला हव्या असणाऱ्या पर्यायावरती टच करून तुम्ही त्याबद्दल अधिक माहिती पाहू शकता. सेट लोकेशन टू सर्च फॉर प्रोडक्ट बेस्ड ऑन लोकेशन. मुख्य पृष्ठावरती इथे तुम्हाला हे स्थान निवडा असे एक बटन दिसत आहे. इथे तुम्ही स्थान अगोदरच निवडून ठेवू शकता, ज्यामुळे तुम्हाला हव्या असणाऱ्याच ठिकाणावरील उत्पादने शोधल्यानंतर दिसतील. आता मी इथे स्थान निवडा या बटनावर क्लिक करत आहे. तुम्हाला इथे हे असे पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. मी इथे राज्य महाराष्ट्र निवडले आहे, जिल्हा सांगली निवडला आहे, त्याखाली तालुका खानापूर निवडत आहे आणि गाव विटा हे निवडत आहे. त्यानंतर स्थान जतन करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता, खानापूर असे स्थान निवडले गेले आहे. आता मी इथे सर्च बार मध्ये पशु औषधे हे शोधत आहे. तर इथे या पेज वरती तुम्ही एका बाजूला स्क्रोल केल्यानंतर बघू शकता फक्त विटा मधीलच पशु औषधे दिसत आहेत, कारण इथे मी अगोदरच विटा हे लोकेशन सेट करून ठेवले आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुम्हाला हव्या असणाऱ्या लोकेशनवरची उत्पादने शोधू शकता. तुम्हाला एक्झॅक्टली काय हवे आहे हे शोधण्यासाठी फिल्टरचा वापर. मुख्य पृष्ठावरती इथे उत्पादने तुमच्या जवळच्या व्यवसायांद्वारे या बॉक्समध्ये साईडला स्क्रोल केल्यानंतर इथे आणखी पहा या ॲरोवरती टच केल्यानंतर तुम्हाला असे फिल्टर दिसत आहेत. आता मी इथे सर्च बार मध्ये पशुखाद्य सिलेक्ट केले आहे. अगोदर इथे तुम्हाला खाली पशुखाद्यांचे एकापेक्षा जास्त पर्याय दिसत आहेत. त्यानंतर फिल्टर मध्ये इथे मी 500 ते 1500 एवढी किंमत टाकली आहे. त्यानंतर फिल्टर करा या बटनावर क्लिक केल्यानंतर टच केल्यानंतर तुम्हाला 500 ते 1500 रेंज मध्ये जी उत्पादने आहेत तीच इथे खाली दिसतील. त्यानंतर या दुसऱ्या पिन कोडच्या फिल्टर मध्ये मी मला हव्या असणाऱ्या पलूस या ठिकाणचा पिन कोड टाकत आहे, जसे की 416 310. त्यानंतर फिल्टर करा या बटनावर टच केल्यानंतर इथे अगोदर जे तुम्हाला उत्पादन दिसत होते ते आता दिसत नाही. ते उत्पादन उपलब्ध नाही असा तुम्हाला संदेश दिसेल, कारण तुम्ही जी किंमत टाकली आहे 500 ते 1500 या किमतीमध्ये त्या भागात ते उत्पादन उपलब्ध नाही. आता यात रिसेट हे फिल्टर सुद्धा आहे. याच्यावरती टच केल्यानंतर तुमचे सगळे फिल्टर्स निघून जातील. त्यानंतर इथे खाली उत्पादन सेवेचा प्रकार. इथून सुद्धा तुम्ही तुम्हाला हवे असलेले उत्पादन निवडून फिल्टर करू शकता.
मी इथे उत्पादन सेवेचा प्रकार यामध्ये फळे निवडले आहे. त्यानंतर इथे उत्पादन सेवेचे नाव या बटनावरती टच केल्यानंतर तुम्हाला नेमकी कुठली फळे हवी आहेत हे पर्याय दिसतील. मी यातला पेरू हा पर्याय निवडत आहे. पेरू हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला इथे या बॉक्समध्ये उपलब्ध असणारी उत्पादने दिसत आहेत. अशा प्रकारे तुम्ही फिल्टरचा उपयोग करू शकता. कम्पेअर मल्टिपल ऑप्शन्स टू चूज व्हॉट इज बेस्ट फॉर यू. तुमच्यासाठी काय बेस्ट आहे हे निवडण्यासाठी तुलनात्मक पर्याय. ॲग्रो जगतमध्ये तुम्ही अनेक जे पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये तुलना करून तुमच्यासाठी जे योग्य आहे ते निवडू शकता. क्वालिटी बेस्ड ऑन इमेजेस अँड डिस्क्रिप्शन. जाहिरातीमध्ये दिलेल्या फोटो आणि माहितीवरून उत्पादनाची क्वालिटी जाणून घेणे. ॲग्रो जगत ॲपवरील कोणतेही उत्पादन ऑर्डर करण्यापूर्वी उत्पादनांच्या गुणवत्तेचा ग्राहकांनी सुद्धा अभ्यास करणे गरजेचे आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या फोटोज आणि उत्पादनाच्या माहितीमधून तुम्ही त्या उत्पादनाच्या गुणवत्तेचा अंदाज लावू शकता. उदाहरणार्थ इथे मी आता कृषी उपकरणे शोधत आहे, तर खाली जी उपकरणे आली आहेत त्यातील या ठिबकच्या उत्पादनावर टच करतो, तर तुम्ही इथे पाहू शकता की याच्यामध्ये फोटोज ठिबकचे आहेत का, खाली दिलेली माहिती ठिबक संदर्भातील आहे का. अशा प्रकारे तुम्ही अभ्यासपूर्वक उत्पादने निवडली पाहिजेत. प्राइस. तुम्हाला हव्या असणाऱ्या किमतीची उत्पादने तुम्ही प्राइस या फिल्टरमध्ये टाकून निवडू शकता. जसे की इथे मी इलेक्ट्रिकल साहित्य सर्च बारमध्ये सिलेक्ट केले आहे. त्यानंतर फिल्टरच्या पर्यायामध्ये किंमत या बटनावर टच करून मी 10,000 ते 40,000 एवढी किंमत टाकून फिल्टर करा या बटनावर टच केले, तर इथे मला खाली आता या किमतीच्या रेंजमध्ये असणारी इलेक्ट्रिकल उत्पादने दिसत आहेत. लोकेशन. अप्लाय पिन कोड ऑन लोकेशन फिल्टर. मुख्य पृष्ठवरती इथे मी सर्च बार मध्ये इलेक्ट्रिकल साहित्य सिलेक्ट केले आहे. आता इथे मला जो पिन कोडचा फिल्टर दिसत आहे त्यावरती टच केल्यानंतर 415 311 असा पिन कोड टाकत आहे, तर सध्या मला या पिन कोडवर हे उत्पादन उपलब्ध दिसत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही लोकेशन म्हणजे पिन कोड टाकून सुद्धा ते उत्पादन तुम्हाला हव्या असणाऱ्या ठिकाणावर आहे की नाही हे पाहू शकता. तुम्हाला हव्या असणाऱ्या उत्पादनाच्या डिलिव्हरीचा पर्याय आहे का नाही हे पाहणे. तुम्हाला एखादं उत्पादन खरेदी करायचे आहे त्याआधी तुम्हाला त्या उत्पादनाच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन डिलिव्हरीच्या पद्धती काय आहेत हे पाहावं लागेल. कारण जर तुम्हाला घरपोच सेवा हवी असेल आणि ती जर डिलिव्हरीच्या पद्धतीमध्ये विक्रेत्याकडून देण्यात आली नसेल तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी. उदाहरणार्थ मला जीवामृत हवे आहे. मी मुख्य पृष्ठवरील जीवामृत या उत्पादनाला सिलेक्ट करत आहे. या उत्पादनावरती गेल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला उत्पादने डिलिव्हरीच्या पद्धती याबद्दल माहिती दिसेल. इथे विक्रेत्याकडून घरपोच सेवा आणि विक्रेत्याकडून स्वतः घ्या असे 2 पर्याय उपलब्ध आहेत. मला विक्रेत्याकडून स्वतः जाऊन घेणे शक्य नाही, पण इथे दुसरा पर्याय उपलब्ध आहे की विक्रेता घरपोच सेवा देत आहे, त्यामुळे हे उत्पादन मी निवडू शकतो. अशा प्रकारे तुम्ही या सर्व गोष्टी तपासायला हव्यात. तुम्हाला हवा असणारा पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे का नाही ही माहिती सुद्धा तुम्ही त्या उत्पादनाच्या डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे माहितीमध्ये जाऊन पाहू शकता. विक्रेता कोणकोणत्या पद्धतीने पेमेंट स्वीकारतो हे त्यांनी दिलेले असेल. त्यापैकी तुम्हाला कोणत्या पद्धतीने पेमेंट देणे शक्य आहे हे तुम्ही पाहू शकता. टेक ऍक्शन. चेक कॉन्टॅक्ट डिटेल्स और डायरेक्टली कॉल और मेसेज. आता तुमचा एखादे उत्पादन घ्यायचा निर्णय झाला आहे, त्यानंतर तुम्ही त्या उत्पादनावरती असणाऱ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स वरून म्हणजेच मोबाईल नंबरवरून डायरेक्टली त्या विक्रेत्याला कॉल किंवा मेसेज करू शकता. त्यामुळे त्या उत्पादनाबद्दल तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील तर त्याची तुम्हाला उत्तरे मिळतील. सेंड इन्क्वायरी. चौकशी करा. मोबाईल व्यतिरिक्त त्या उत्पादनाच्या खाली चौकशी करा या असणाऱ्या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही तुमचा संदेश थेट त्या विक्रेत्यांपर्यंत किंवा व्यवसायापर्यंत पोहोचवू शकता. तर अशा प्रकारे ॲग्रो जगत ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य उत्पादन सहज शोधू शकता. सर्च पर्याय, लोकेशन सेटिंग, फिल्टर्स आणि तुलना सुविधा यामुळे योग्य निर्णय घेणं सोपं होतं. आता बाजारात भटकंती करण्याची गरज नाही. योग्य उत्पादन शोधण्यासाठी वेळ वाया घालवण्याची गरज नाही. ॲग्रो जगत ॲप तुम्हाला योग्य विक्रेते, योग्य दर आणि योग्य पर्याय थेट तुमच्या मोबाईलवर उपलब्ध करून देते. स्मार्ट खरेदी करा, योग्य निवड करा आणि शेतीमाल खरेदी अधिक सोपी बनवा. ॲग्रो जगत ॲप योग्य उत्पादन शोधण्याचा स्मार्ट मार्ग.
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.